मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई कुणाची ही विशेष मालिका आम्ही घेऊन आलोय। यामध्ये आज जाणून घेऊयात विले पार्ले क्षेत्राबाबत। एक तो काळ होता की जेव्हा पश्चिम रेल्वे रुळांवरनं धावायची तेव्हा ती एखाद्या विशिष्ट ठिकाणी पोहोचली की पार्ले बिस्किटांचा वास आपोआपच नाकात शिरायचा आणि मन भूतकाळात हरवून जायचं। आता पार्ले बिस्किटांचा तो कारखाना त्या जागेवर नाहीये, ती जागा होती विले पार्ल्याची। मात्र विले पार्ल्यात अजूनही काही ठिकाणं अशी आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही पोहोचल्यावर तुम्हाला पार्ल्याची नक्की ओळख पटेल। माझ्या मागे असणारं पार्लेश्वर गणपती मंदिर हे सुद्धा अशाच काही ठिकाणांपैकी एक। खरं तर पार्ले म्हणजेच विले पार्ले हा एक असा मतदारसंघ आहे की जिथे परंपरा अगदी प्राणपणाने जपल्या जातात आणि तितकीच आधुनिकतेची सुद्धा कास धरली जाते। आणि म्हणूनच गणेशोत्सव असो किंवा इतर कोणतेही सण समारंभ असो अगदी धूमधडाक्यात पार्ल्यामध्ये साजरे होतात। कॉस्मोपॉलिटियन असा असणारा हा मतदारसंघ, परंपरा आणि आधुनिकता या दोघांचा संगम असणारा हा मतदारसंघ जसा आहे तसाच हा मराठी आणि गुजराती यांचा सुद्धा संगम असणारा मतदारसंघ आहे। इथे भाजपचं वर्चस्व पारंपरिकरित्या अनेक वर्ष राहिलेलं आहे। पार्ल्यात बघण्यासारखं आणि त्याही पेक्षा जास्त खाण्यासारखं बरंच काही आहे। बघूयात विले पार्ल्यातली ही मुंबई कुणाची आहे। विले पार्ले में किसकी जीत होगी लगता है आपको? कौन सा पक्ष हावी ठरेगा? इस बार लग रहा है कि ये शिवसेना और ये मन से आने के बाद ऐसा लग रहा है कि दोनों की साठगांठ की वजह से ये लोग ज़्यादा के जीत सकते हैं। काय हवा आहे दादा विले पार्ले मध्ये? काय वाटतं? मध्ये 100% बीजेपी। 2017 साली पण हीच हवा होती, हो, पण आता ठाकरे बंधू एकत्र आलेत तर विले पार्लेकरांचं काय काही म्हणणं आहे? फरक पडत नाही। इतके वर्ष ह्या लोकांनी मराठीसाठी काय केलं? काही नाही केलं। आता मराठी माणसाला फार उशिरा समजलंय ते, त्यामुळे मला नाही वाटत त्याचा काही फारसा मोठा त्यांच्या युतीचा फरक पडेल। कार्यकर्ते चांगले आहेत पण उपयोग काहीच होत नाही, मराठी करून उपयोग होत नाही। पण सध्या जो प्रचार ज्या पद्धतीने सुरू आहे, ठाकरे बंधू एकत्र झालेले आहेत, मराठीला वाचवा, मुंबईला वाचवा असा प्रचार केला जातोय, तर त्याबद्दल मुंबईकरांना काय वाटतं? असं काय नाही, चांगले आहे दोघे भाऊ येणार तर पण चांगलं आहे आणि कोणी पण येणार, काम चांगलं होण्याचं आहे बस। कोणाची सत्ता येईल मुंबई महापालिकेवर? ठाकरेंची, शिंदेची की भाजपची? बीजेपीचे। पार्ल्यात भाजप स्ट्रॉंग आहे का? हाँ। गेली अनेक वर्ष विले पार्ल्यावरती भाजपचा झेंडा फडकतो आहे। मात्र यंदा ठाकरे बंधूंची युती आणि मराठीचा मुद्दा हा सुद्धा विले पार्ल्यात जोर पकडू लागलेला आहे। 2017च्या बीएमसी निवडणूक निकालांवर एक बार नजर टाकली तर लक्षात येईल की प्रभाग क्रमांक 70 मधून सुनीता मेहता या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या। प्रभाग क्रमांक 71 मधून अनिश मखवानी हे भाजपचे माजी नगरसेवक राहिलेले आहेत। प्रभाग क्रमांक 82 मधून जगदीश अण्णा अमीन हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। प्रभाग क्रमांक 84 मधून अभिजित सामंत हे देखील भाजपच्याच तिकिटावर निवडून आले होते। प्रभाग क्रमांक 85 मधून ज्योती अळवणी या भाजपच्याच तिकिटावर निवडून आल्या। प्रभाग क्रमांक 83 मधून विनी डुसिजा या काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून आल्या होत्या। तर प्रभाग क्रमांक 86 मधून सुषमा कमलेश राय या काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या आणि त्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला। आपण जिथे राहतोय त्या मुंबईविषयी काहीच मतं नाही आहेत तुमची? असं नाही आहे। मला असं वाटतं की जरा स्वच्छता, ट्रॅफिक आणि जेवढ्या काही नाले आहेत त्या जरा स्वच्छ असाव्यात, कारण जो काही वास आहे तो ऑब्व्हियसली वी वुड नॉट वॉन्ट टू स्मेल इट अँड ऑल। रिसेंटली AQI बद्दल खूप जास्त प्रश्न उचलले जातात। मुंबईचे AQI इंडेक्स दिल्लीच्या AQI इंडेक्सपेक्षा जास्त क्रॉस करायला लागला आहे। सो मला वाटतं AQI वर थोडा जास्त फोकस केला पाहिजे गव्हर्नमेंटने। विले पार्ले मतदारसंघ हा
गुजराती आणि सोबतच मराठी माणसांचा मतदारसंघ आहे. इथली गुजराती मतं ही फारशी हालत नसली तरी सुद्धा इथलं राजकीय गणित हे जास्त करून मराठी मतांवरती ठरतं, कारण मराठी वोटर्स हा इथला स्विंग वोटर आहे. जर इथल्या भाषिक टक्केवारीवर एकवार नजर टाकली तर या ठिकाणची मराठी माणसांची मतं ही साधारणतः 43% आहे. गुजराती मारवाडी मतं ही 25% आहेत. उत्तर भारतीय मतदार हे 10 ते 12%, मुस्लिम 5%, तर ख्रिश्चन बांधवांची मतं ही 3% आहेत. दोन 2017 साली निवडून आलेले नगरसेवक होते अभिजित सामंत आणि सध्या त्यांच्या पत्नी या इथे उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत. मला सांगा की आधी पतीनं हा वॉर्ड जिंकलेला होता, मात्र आता तुम्ही रणांगणात उतरलेले आहात, तर काय लक्ष आहे? पतीच्या एक पाऊल पुढे टाकणार आहात का? लक्ष म्हणजे असं की माझ्या पतींनी जी विकासाची कामं केली ती मी फार जवळून बघितली आहेत. काही कामामध्ये माझाही सक्रिय सहभाग होता, तर मी ती कामं बघून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अजून काही विकासाची कामं करता येतील का ते बघीन आणि नक्कीच वॉर्ड 84मध्ये अजून भरीव काम काहीतरी करीन. त्यामुळे एका ठिकाणी ते मराठी म्हणणार, एका ठिकाणी आपल्याच मुलांना बॉम्बे स्कॉटिशमध्ये घालणार. बॉम्बे स्कॉटिशची पार्टी माझी तुमच्याद्वारे ठाकरे बंधूंना आव्हान आहे, पहिले बॉम्बे स्कॉटिशची पार्टी पहिले देवनागरीमध्ये करा, नंतर मराठीचा मुद्दा मांडा ना. कारण मराठी फक्त इतरांकरता आणि स्वतः मात्र इंग्रजी रोमन लिपीमध्ये तुम्ही शिकणार, हे चुकीचं आहे. त्यावेळी ठाकरे बंधूंनी पूर्वीचा जो त्यांचा जुना म्हणजे जुनी कडी म्हणतो ना, पाक आलेला आहे, त्याला ऊत आलेला आहे, तो मुद्दा तर सोडून द्या की इकडे मराठी अमराठी काही नाही. जिथे मराठी माणसाच्या दिवसाची सुरुवात ही जलेबी फाफड्याने होते आहे आणि जिथल्या गुजराती माणसाला वडापाव आणि मिसळ पाव प्रिय आहे, हे आहे विलेपार्ले. खरं तर विलेपार्लेमध्ये जसा परंपरा आणि आधुनिकतेचा संगम आहे, तसाच हा गुजराती आणि मराठी भाषेचा सुद्धा संगम आहे. खरं तर मुंबई कुणाची ही चर्चा सध्या मुंबईतल्या नाक्या नाक्यावर, चौका चौकात, प्रत्येक चहाच्या अड्ड्यावर आणि कट्ट्यावर सुद्धा होती आहे. मात्र मुंबई शिंदेंची आहे, ठाकरेंची आहे, भाजपची आहे, काँग्रेसची आहे की अन्य कोणत्या पक्षाची आहे, याहीपेक्षा ही मुंबई मुंबईकरांची आहे. कॅमेरामन अशोक सह, मनीष पाठक, झी 24 तास, मुंबई.